नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 एप्रिल 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, अश्विनी भिडे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अश्विनी भिडे असं त्यांचं नाव आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवू शकता. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अंतिम आणि चौथ्या सर्वेक्षण जहाजाचे नाव काय आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, INS संशोधक असं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय आहे तर भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अंतिम आणि चौथ्या सर्वेक्षण जहाजाचं नाव आहे. मग याच्या अगोदरच्या 3 या ठिकाणी सर्वेक्षण जहाजाचे नाव काय आहेत तर लिहून घ्या. पहिला आहे INS संधायक, दुसरा आहे INS निर्देशक, तिसरा आहे INS इक्षक आणि चौथं कोणतं आहे? INS संशोधक. याच्याबद्दल काही 4, 5, 6 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. सर्वेक्षण जहाज प्रकल्पाचे चौथे आणि अंतिम जहाजक INS संशोधक GRSE द्वारे 30 मार्च 2026 रोजी भारतीय नौदलाला वितरित करण्यात आलेला आहे. या जहाजाची लांबी 110 मीटर आहे आणि त्याचे अंदाजे वजन जवळपास 3400 टन एवढं आहे. हे 18 नॉट्सपेक्षा जास्त कमाल वेग या ठिकाणी गाठू शकतं. या प्रकल्पाअंतर्गत 4 जहाजे INS संधायक, INS निर्देशक, INS इक्षक आणि INS संशोधक आहेत. बरोबर. गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी या ठिकाणी हे विकसित केलेलं आहे आणि यांनी अजून एक रेकॉर्ड केलेला आहे. एकाच दिवशी 3 युद्धनौका, त्याच्यामध्ये संशोधक, डुनागिरी आणि अग्रय या 3 युद्धनौका या ठिकाणी वितरित करून त्यांनी एक हिस्ट्री क्रिएट केलेली आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या INS जहाजाबद्दल. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. IMF म्हणजे काय? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक गटाच्या 2026च्या वार्षिक बैठकांचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, थायलंड नावाचा जो काही देश आहे तो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो IMF आणि वर्ल्ड बँक या दोन्ही ग्रुपच्या 2026च्या वार्षिक बैठकांचे यजमानपद भूषवणार आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग दोन्ही गटाबद्दल आपण रिव्हिजन टाकूया. सुरुवातीला IMF म्हणजे काय? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ज्याची या ठिकाणी मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. स्थापना झाली जुलै 1944 ला. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC अमेरिका या ठिकाणी आणि वर्तमानमधील व्यवस्थापकीय संचालक आहेत या ठिकाणी क्रिस्टालिना जॉर्जिएवा. हे झालं IMF बद्दल. त्यानंतर वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँक म्हणजेच काय? जागतिक बँक. या बँकेची स्थापना 4 जुलै 1944 ला झाली. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC अमेरिका या ठिकाणी. या वर्ल्ड बँकेचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत अजय बंगा आणि MD आणि CFO आहेत अंशुला कांत. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 नुसार खालीलपैकी कोणते राज्य नवीकरणीय ऊर्जेमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राजस्थान हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नवीकरणीय ऊर्जेमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. कोणाच्या अहवालानुसार? एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडियाच्या अहवालानुसार. 1 नंबरला आहे राजस्थान, 2 नंबरला आहे महाराष्ट्र, 3 नंबरला आहे गुजरात आणि 4 नंबरला आहे आंध्र प्रदेश. ही झाली स्टेट वाईज रँकिंग. ठीक आहे, या ठिकाणी राजस्थान अव्वल स्थानी आहे. राजस्थान राज्याची स्थापना 30 मार्च 1949 ला झाली. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे, राजधानी आहे जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत बिसलपूर, राणा प्रताप, गांधीसागर आणि जवाहर सागर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. म्यानमार देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मिन आंग ह्वाइंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मिन आंग
हॉईंग असं त्यांचं नाव आहे. म्यानमारचे नवीन प्रेसिडेंट राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे. प्रश्न आहे एखादा देश आणि त्या देशाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षाबद्दल. तर लगेच काय करूया, 2026 मध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनिर्वाचित या ठिकाणी प्रेसिडेंट अध्यक्ष बनलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ, पोर्तुगालचे आहेत मार्सेलो रेबेलो डी सौसा, दक्षिण कोरियाचे आहेत ली जे म्युंग, गयानाचे आहेत मोहम्मद इरफान अली, सेशेलचे आहेत पॅट्रिक हर्मिनी, बोलिव्हियाचे आहेत रॉड्रिगो पाज, आयर्लंडचे आहेत कॅथरीन कॉनोली, टांझानियाचे आहेत विम्लू चेंबा, व्हेनेझुएलाचे आहेत डेल्सी रॉड्रिग्ज, विम्लू नाही पहा विंगुलू चेंबा असं नाव आहे. ठीक आहे. आणि म्यानमारचे आहेत मिन आंग हॉईंग. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. मेघालय सरकारने दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये हाय स्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्टारलिंक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, स्टारलिंक या कंपनीसोबत करार केलेला आहे. कोणी? मेघालय सरकारने. उद्देश काय? तर दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये हाय स्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. इलॉन मस्कची कंपनी आहे स्टारलिंक, राज्याच्या दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये हाय स्पीड इंटरनेट सुविधा पुरवणार आहे. उपग्रह इंटरनेट सेवा दुर्गम गावांना आणि बांगलादेश सीमेवरील भागांना जोडेल, ज्यामुळे आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रांमध्ये सुधारणा होईल. स्टारलिंकने या अगोदरच महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांसोबतही या ठिकाणी अशाच प्रकारचे करार केलेले आहेत. तर पर्याय क्रमांक सी, स्टारलिंक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारताची पहिली डेंग्यू लस म्हणून कोणत्या लसीला मान्यता दिलेली आहे, म्हणजेच अप्रूव्हल दिलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, क्यू डेंगा. असं लक्षात तुम्ही ठेवलं तरी काय हरकत नाही. काय? क्यू डेंगा असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही. डेंगूची लस आहे, डेंगा नाव ठेवण्यात आलं आहे. याच्याबद्दल 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. भारताच्या औषध महानियंत्रकांनी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने 4 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींसाठी क्यू डेंगा लसीच्या वापरासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही भारताची पहिली मान्यताप्राप्त डेंग्यू लस ठरली आहे. क्यूडेंगा ही जपानच्या टाकेडा फार्मास्युटिकल्सने विकसित केलेली जिवंत दुर्बळ केलेली चतुर्विध डेंग्यू लस आहे. हे गंभीर डेंग्यू आणि रुग्णालयात दाखल होण्यापासून उच्च संरक्षण प्रदान करतं. आणि डेंग्यू हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो एडिस डासांमुळे, प्रामुख्याने एडिस इजिप्तीमुळे या ठिकाणी पसरतो. बऱ्याच वेळेला या डासाचं, या मच्छरचं नाव देखील एक्झाममध्ये विचारलं जात असतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. साखर उत्पादनाच्या बाबतीमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावरती आलेलं आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय केलेलं आहे, तर जे काही शुगर प्रोडक्शन आहे, बरोबर का नाही, साखर या ठिकाणी उत्पादन आहे त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आलेलं आहे. 1 नंबरला आहे महाराष्ट्र, 98 लाख टन उत्पन्न झालं आहे साखरेचं. तर 2 नंबरला आहे उत्तर प्रदेश, 87 लाख टन उत्पन्न झालेलं आहे. महाराष्ट्र अव्वल आहे. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 झाली. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा, राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा, आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. पुदुचेरी आणि किती राज्यांमध्ये या ठिकाणी निवडणुका घोषित करण्यात आलेल्या आहेत? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशासोबत 4 वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुका आता या ठिकाणी होणार आहेत. लक्षात घ्या, या ज्या काही निवडणुकाच्या घोषणा झाल्यात या ठिकाणी त्यांच्या जे काही वोटिंग डेट्स आहेत, बरोबर का नाही, म्हणजे काय मतदानाच्या तारखा आहेत ते लक्षात ठेवा. पश्चिम बंगालच्या आहेत 23 आणि 29 एप्रिल, तमिळनाडूचे आहेत 23 एप्रिल, केरळचे आहे 9 एप्रिल, आसामचे आहे 9 एप्रिल आणि पुदुचेरीचे आहे 9 एप्रिल. सर्वांची जी काही मतमोजणी आहे ती 4 मेला होणार आहे, ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. एकमेव पश्चिम बंगाल असं राज्य आहे सध्याच्या निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी 2 वेळेस या ठिकाणी म्हणजे 2 तारखांना या ठिकाणी निवडणुकांमध्ये मतदान होणार आहे, 23 एप्रिल आणि 29 एप्रिल. क्लिअर? तर हे जे काही 4 राज्य आहेत, आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि केरळ, या 4 राज्यांमध्ये या ठिकाणी निवडणुका सोबत केंद्रशासित प्रदेश पुदुचेरीमध्ये देखील होणार आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. आंतरराष्ट्रीय नवीकरणीय ऊर्जा संस्थेच्या ताज्या अहवालानुसार 2025 पर्यंत भारत जगातील कोणती सर्वात मोठी नवीकरणीय ऊर्जा बाजारपेठ बनलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपला प्यारा भारत या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाची जे काय रिन्युएबल एनर्जी जे काही मार्केट आहे त्याच्यामध्ये 3ऱ्या स्थानी आलेला आहे. स्वाभाविक आहे, 1 नंबरला चीन आहे तर 2 नंबरला अमेरिका आहे. याच्यामध्ये तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारताने 2030 पर्यंत नवीकरणीय ऊर्जा क्षमतेचे काय लक्ष्य ठेवलेले आहे? तर भारताने 2030 पर्यंत जीवाश्म इंधनावर आधारित नसलेली 500 गिगावॉट ऊर्जा क्षमता साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य या ठिकाणी ठेवलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. बोस इन्स्टिट्यूट मधील शास्त्रज्ञांनी
कोणत्या जीवाणूमध्ये एक नवीन जनुकीय नियमन यंत्रणा शोधलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी टीबी, ज्याला बोलतो आपण ट्युबरकुलोसिस आणि मराठीमध्ये म्हणता येईल क्षयरोग जीवाणू, बरोबर. तर या जीवाणूमध्ये एक नवीन जनुकीय नियमन यंत्रणा शोधलेली आहे. कोणी? बोस इन्स्टिट्यूटमधील सायंटिस्ट लोकांनी. पुढचा प्रश्न क्रमांक 11 2025 मध्ये इंटरनेट शटडाऊनच्या बाबतीमध्ये भारताचा जागतिक लेवलवरती कितवा क्रमांक होता? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी दुसरा क्रमांक होता. मग स्वाभाविक आहे पहिला क्रमांक कोणाचा आहे? तर म्यानमारचा आहे. भारतामध्ये 2025 मध्ये 65 वेळा इंटरनेट बंद करण्यात आलं, तर इंटरनेट बंद होण्याच्या 95 घटनांसह म्यानमार जगामध्ये अव्वल स्थानी आलेला आहे. या जे काही इंटरनेट शटडाऊन होतात त्याच्या मागचं या ठिकाणी नॉर्मली कारण काय असतात तर लिहून घ्या. हे निर्बंध प्रामुख्याने निदर्शने, संघर्षमय परिस्थिती, जातीय हिंसाचार आणि धार्मिक सुट्ट्यांदरम्यान लादण्यात आले होते, जे अशांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी एक साधन म्हणून बंदचा वापर दर्शवतं. शेवटचा प्रश्न त्या अगोदर बाकीच्या वेगवेगळ्या निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक किती एकदा जाऊन बघूया. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2025 मध्ये 15वा, हवामान बदल कामगिरी निर्देशांकमध्ये 23वा, हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये 75वा, आशिया उत्पादन निर्देशांकमध्ये 6वा, ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्समध्ये 32वा, इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायरमेंट इंडेक्समध्ये 54वा, जागतिक आनंद अहवालमध्ये 116वा, जागतिक दहशतवाद निर्देशांकमध्ये 13वा आणि इंटरनेट शटडाऊनच्या बाबतीमध्ये दुसरा, तर 1 नंबरला आहे म्यानमार. शेवटचा प्रश्न क्रमांक 12 मेजर लीग क्रिकेटमध्ये म्हणजेच MLC याच्यामध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर पर्याय क्रमांक ए रविचंद्रन अश्विन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रविचंद्रन अश्विन असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या देशामध्ये अलीकडेच जगातील पहिली डिजिटल जनगणना सुरू करण्यात आलेली आहे? जपान, भारत, चीन की दक्षिण कोरिया? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह, 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस, 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 9 एप्रिल जलसंधारण दिवस, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस, 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस, 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस, 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर?